तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. कारण आज मी सांगणार आहे सिंह राशीबद्दल अशी 15 अचूक सत्य भविष्यवाणी जी ऐकल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल प्रचंड अभिमान वाटेल. सिंह राशीचे लोक जन्मातच राजासारखे आयुष्य जगण्यासाठी बनलेले असतात. बाहेरून अतिशय कणखर आणि स्वाभिमानी दिसणाऱ्या या लोकांच्या आयुष्यातील खरा संघर्ष कुणीच समजू शकत नाही. तुमचं नशीब अचानक कसं वळण घेतं, अचानक मोठा धनलाभ कसा होणार, नोकरी व्यवसायात मोठी भरारी आणि घर गाडीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, यामागचं सत्य आज उघड होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण 15वा मुद्दा आणि सूर्यदेवाचा उपाय ऐकल्यावर तुमच्या आयुष्याचे सोनं नक्की होईल. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्य देवताय नमः किंवा श्री स्वामी समर्थ मात्र कमेंट करायला विसरू नका. कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीचे मंडळींनो, सिंह राशीचे लोक गर्दीत चालणारे नसतात तर गर्दीचे नेतृत्व करणारे असतात. यांच्या जन्मातच एक वेगळा रुबाब आणि आत्मविश्वास असतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हे लोक कधी कधी कोणासमोर झुकत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर साम्राज्य उभे करणारे हे यांची सर्वात मोठी खासियत असते. सिंह राशीच्या लोकांना कोणाच्या चापलुसी किंवा खोट्या आधाराची गरज तर नसतेच. हे लोक जेव्हा एकटे असतात तेव्हा अधिक शक्तिशाली बनतात. इथे मंडळींनो, जिथे इतर लोक एकटे पडल्यावर खचून जातात तिथे सिंह राशीचे लोक स्वतःची ताकद ओळखतात. एकटेपणा ही यांची कमजोरी नसून मोठे ध्येय साध्य करण्याची सर्वात मोठी ताकद असते. सिंह राशीच्या मंडळी सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे यांच्याकडे पैसा आकर्षित करण्याची नैसर्गिक क्षमता असते. चालू काळात ग्रहांचे शुभ परिवर्तन होत असल्यामुळे तुमच्यासाठी अचानक गुप्त धनलाभ, जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे मोठे योग तयार होत आहेत. तुमची आर्थिक चणचण आता दूर होणार आहे. कामकाजाच्या क्षेत्रात सिंह राशीचे लोक आपले वर्चस्व सिद्ध करतात. चालू महिन्यात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी मोठ्या उत्पन्नाची आणि प्रमोशनची पगारवाढीची उत्तम संधी चालून येत आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. सिंह राशीचे लोक मनाचे अतिशय उदार असतात. पण जरी कुणी यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला किंवा यांचा अपमान केला तर हे लोक तो अपमान कधीच विसरत नाहीत. ते लगेच भांडण करत नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर आपल्या यशाने आणि कर्तृत्वाने समोरच्याला त्याची जागा दाखवून देतात. मंडळींनो, मागील काही दिवसापासून चाललेला शारीरिक थकवा, मानसिक ताण किंवा जुना आजार आता हळूहळू दूर होणार आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारलेला दिसेल. आरोग्याची चिंता आता संपण्याच्या मार्गावर आहे. जर तुम्ही गेले अनेक दिवसापासून स्वतःचे घर, नवीन गाडी किंवा जागा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चालू काळात तुमचे पूर्ण स्वप्न पूर्ण होण्याच्या मजबूत योग आहेत. तुमच्या मालमत्तेत आणि संपत्तीत मोठी वाढ दिसेल. सिंह राशीची मैत्री आणि प्रेम अतिशय निष्ठावंत असते. ज्यांना ते आपले मानतात त्यांच्यासाठी ते कधीही म्हणजेच की कोणत्याही थराला जाऊ शकतात, कधीही कोणतेही काम करू शकतात. पण जर कुणी यांच्या विश्वासाला तडा दिला तर हे लोक त्यांना आयुष्यातून कायमचं बेदखल करतात आणि पुन्हा कधीही त्यांच्याकडे वळून देखील पाहत नाही. सिंह राशीच्या लोकांना पाठीमागे गोष्टी करणं किंवा खोटे बोलणं अजिबात आवडत नाही. जे काही असे ते थेट तोंडावर बोलणं ही यांची सवय असते. कोणाला खुश करण्यासाठी खोटं बोलणं यांच्या स्वभावातच नसतं. सत्याची ताकद यांच्या पाठीशी नेहमी उभी राहते. सिंह राशीची प्रगती, राहणीमान आणि आत्मविश्वास पाहून अनेक लोक मनातल्या मनात जळतात. म्हणूनच यांच्या पाठीमागे गुप्त शत्रू आणि विरोधक आपोआप तयार होतात. पाठीमागे अनेक अफवा पसरल्या जातात, पण सिंह राशीच्या आपल्या कामातूनच त्यांना चोख उत्तर देते. सिंह राशीच्या आयुष्यात कोणतेही कितीही मोठे संकट आले तरी शेवटच्या क्षणी काहीतरी देवी चमत्कार घडतो आणि हे लोक संकटातून सुखरूप बाहेर पडतात. भगवान सूर्यदेव आणि महादेवांची यांच्यावर नेहमीच कृपा राहते. देव यांच्या धैर्याची परीक्षा नक्की घेईल, पण कधीही पराभूत होऊ देणार नाही. सिंह राशीचे लोक आपल्या जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात. पूर्वी झालेले गैरसमज आणि दुरावा आता संपणार आहे. चालू ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुमच्या लव्ह लाईफमध्ये आणि वैवाहिक नात्यात पुन्हा एकदा गोडवा, प्रेम आणि स्थैर्य निर्माण होईल. सिंह राशीचे लोक आपल्या कुटुंबावर
कोणते आज येऊ देत नाहीत. कुटुंबाच्या सुखासाठी आणि संरक्षणासाठी हे लोक एका ढालीप्रमाणे उभे राहतात. स्वतः किती संकटात असले, किती अडचणीत असले तरी घरच्यांना नेहमी आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मंडळींनो, चालू महिन्यातील ग्रहांची शुभस्थिती तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. जुने अडथळे आणि अडचणी आता मागे पडतील. नवीन संधी, नवीन मार्ग आणि प्रचंड यश तुमच्या स्वागत करेल. या टप्प्यानंतर तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. शेवट नेहमी राजासारखा विजयाचा आणि एक सोपा उपाय. सिंह राशीचा शेवट नेहमी विजयानेच होतो. नशीब अधिक चमकण्यासाठी एक सोपा उपाय नक्की करा. तर मंडळींनो, उपाय सांगणारच आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबातच विसरू नका. मंडळींनो, दररोज सकाळी तांब्याच्या तांबात थोडे जल, लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्यदेवाला अर्घ द्या आणि ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचे सर्व अडकलेले मार्ग मोकळे होतील आणि तुमचा विजय निश्चित होईल. हे सर्व ऐकल्यावर मंडळींनो, हे सर्व ऐकल्यावर तुम्हाला नक्की समजले असेल की सिंह राशीचे लोक सामान्य नाहीत. ते स्वाभिमानी, पराक्रमी आणि कोणत्या परिस्थितीत राजासारखे जिंकणारे असतात. तर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्वतःची खरी ताकद नक्की समजली असेल. तर मंडळींनो, जरी तुमच्या घरामध्ये अडीअडचणी असेल तर तुम्हाला एक मंत्र सांगते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा कधी तुम्हाला टाईम भेटेल ना, तेव्हा तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला किती वेळा जप करायचं आहे नक्की करा. आणि हो मंडळींनो, एक तांब्याचा लोटा घ्या, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्याच्यावर एक हात ठेवून, म्हणजेच की आपला उजवा हात ठेवून तुम्ही हा मंत्र जप करू शकता. जेव्हा तुम्ही हे पाणी, मंत्र जप पाणी आहे ते अमृत पाणी आपण ज्याला म्हणतो, तर ते पाणी तुम्ही स्वतः ग्रहण केलं किंवा घरातल्या तुमच्या कुटुंबाला जरी तुम्ही ते पाणी दिलं तर एक सकर्मक ऊर्जा, घरामधलं जे काही वाईट ऊर्जा आहे, जसं की नकर्मक ऊर्जा आहे, एका क्षणात दूर होते. जेव्हा आपण उच्चार म्हणजेच की मंत्र उच्चार करतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल तर ती लगेच निघून जाते. आणि हो मंडळींनो, त्याचबरोबर गुरुपौर्णिमा देखील आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुलदेवतेची ओटी आणि कुलदेवतेची उपासना नक्की करा आणि तुमच्या गुरुचं ध्यान, नामस्मरण, पूजा करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आयुष्यामध्ये जेव्हा आपले दिवस चांगले चालतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये पैसा येतो, लक्ष्मी येते, आपलं कुठंतरी चांगलं चालत असतं, तर आपले जे काही गोष्टी आपल्या घरामध्ये सकर्मक ऊर्जा निर्माण होत असते, तर चूक कोणी शेजारच्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मैत्रिणीला किंवा मित्रांना अजिबात सांगू नका. जेवढं तुम्ही गुप्त ठेवता तेवढं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल. जेवढं तुम्ही लोकांना गाजावाजा करून सांगता तेवढं तुमच्या घरामधून लक्ष्मी पाय काढेल. त्याच्यामुळे जेव्हा कधी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असेल तर तेव्हा चुकूनही कोणाला सांगू नका. कारण की लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा शांत मार्गाने येत नाही, तर ती गाजावाजा करून येत असते. आणि जेव्हा आपल्याकडे म्हणतात ना पैसा येतो, तर पैसा हा सांगून येत नाही. पैसा हा पूर्ण मोठ्याने आवाज करून येतो आणि जाताना पैसा हा खूप कमी आवाज करून जातो. त्याच्यामुळे कोणतंही काम करताना लक्षपूर्वक काम करा, कोणालाही गाजावाजा करू नका. जेव्हा आयुष्यामध्ये सकर्मक ऊर्जा येते तेव्हा आयुष्यामध्ये संकटे खूप जास्त प्रमाणात येत असतात. तर पहा मंडळींनो, भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये, सर्वांच्या आयुष्यामध्ये संकट हे चालू असतात, पण घाबरायचं नाही. संकटांना कुठेही घाबरून सोडून द्यायचं नाही. आयुष्यामध्ये संकटे असले तरच खरं जीवन आहे. कुठेही सुख आणि कुठेही दुःख असतं. कुठे सगळ्यांना सुख आहे किंवा आपल्याला एकट्याला दुःख आहे असं डोक्यात धरून चालता कामा नये. तर मंडळींनो, जीवनामध्ये संघर्ष करायला शिका. जे काही झालं, जे काही धोके दिले ते सगळे विसरून जा आणि आयुष्यामध्ये पुढे चला. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मात्र सांगा. आणि हो मंडळी, कमेंट अजूनही केली नसेल श्री स्वामी समर्थ तर लगेच कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व सिंह राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.